हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि तुम्हाला मागचा बॅकग्राऊंड दिसतोय जो माझ्या घरचा आहे. तर आता मी मम्मीकडे आलेले आणि इथून आता मी चालले केसांना थोडं ट्रीटमेंट करायला. तर आज तुम्हाला समजेल की मी वर्षभर पहिले ट्रीटमेंट केलेली ती, तर आत्ता मी वर्षानंतर मी ही करते म्हणून थोडंफार त्याच्याने ग्रोथ होते आणि चांगली राहतात केस. तर आता पटापट तिकडे चालले आहे मी. तर पुढे व्लॉग बघत राहा. सो गाईज, शेट माणूस मला सोडायला आलेले आहेत आणि आता सोडून हे जातील. तर आपण आता भरपूर म्हणजे 3 तासाची 3-4 तासाची प्रोसेसिंग आहे ती. जेवून पटापट आलेली मी. सो आता जाऊया. फायनली आम्ही पोचलेलो. हां, फायनली आम्ही पोचलेलो आहोत. येस, फायनली आम्ही पोचलेलो आहोत आत्याकडे, जिने माझा मेकअप केला लग्नाचा तिच्याकडे. चलो बाय बाय. हां, एवढी इथं बाहेर देशात गेली तरी पण का? बाहेर देशात जाऊन आली तू, एवढं लांब गेली. कोणी काय विचारलं नाही ना तिथे. तसे विचार करून गेली होती बोलायचा. घाबरलं तर पुढे काहीच होऊ शकत नाही. तुला काय वाटतं केस वाढलं? थोडेसे खूप वाटलं. छान ना? वाटलं केस. सगळेजण विचारतात. झालं केसांना ना आता केस छान आहेत पण थोडं ड्रायनेस आले होते केसांमध्ये. त्याच्यामुळे तुला हे करणं पण गरजेचं आहे. सगळेजण विचारतात केसांना काय केलं, केसांना काय केलं. आता एवढं काय काय करताना केस तशीच आहेत ना तुझी. मग व्यवस्थित राहिली तुझी केस. नॅनोप्लास्टी आहे ते करते मी. आत्यानेच केलं होतं ना? आत्या पहिला फर्स्ट टाइम केला होता मी. त्या पहिल्यांदा काहीतरी केलं. पहिल्यांदाच काहीतरी केलं त्याने चांगले झाले होते केस ते. सो गाईज, ट्रीटमेंट चालू झालेली आहे. आता आपण पुढे पुढे बघूया कशी ट्रीटमेंट आहे कशी नाही. तुम्ही पण करा, बेस्ट ट्रीटमेंट येईल. सकाळीच होतो जेव्हा आपण गेलतो ना, तेव्हा त्यांनी मुकुट वगैरे बसवला नव्हता, ओपन होता ना. मग त्याच्यानंतर अभिषेक होतो. आम्ही नाही घरातून 1:30 वाजता निघालो होतो रात्री. आम्ही पण 1:30 वाजता निघालो ना, मग पोचलो तिथे 5:30ला पोचलो. आंघोळ तर करून गेलो होतो. मग टेन्शन नाही आलं आम्हाला. डायरेक्ट तिकडेच गेलो. मग एवढं टेन्शन नाही असलं. आणि आपलं पहिलं आम्ही लास्ट डे. आता माझी मैत्रीण एक आहे, तिच्या घरी पण आहे मुरबाडला पण. ते बोलतात या अभिषेकला, पण टाइमच नाही भेटत. ते जेव्हा जायचं असेल तर फायनल काय होतं, नंतर मला वाटतं योग नाही वाटतं जाऊन नंतर काहीतरी. हो दे काय काहीच झालेली 1% ठेवला आहे तरी तिला बघायलाच लागतो फोन. आता वॉश केलं झालेली केस बघा. ना. थँक्यू तो बोल. थँक्यू त्यांना, मला काय बोलतो. वाईस फायनली मी घरी आलेली आणि भरपूर थकलेलो आहे. हे केसांचं बघितलं ना तर झोपायचे वांदे होते माझे. तर टॉयलेट, कारण की उद्या वॉशला जायचं आहे म्हणून. तर ही आहे नॅनोप्लास्टी ट्रीटमेंट आणि खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम ट्रीटमेंट अशी आहे का हेअर ग्रोथ होतं आणि काय डॅमेजेबल नाही आहे, चांगली आहे. तर मी आधी पण 1 वर्ष अगोदर अशीच केली होती. त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही. नंतर 6 महिन्यानंतर तर मी तर शॅम्पू पण ते यूज करणं बंद केलं आणि लॉरियलचं वापरायला लागले.
पण हाय तशीच होती माझी केस, मस्त होत्यात. हे सेकंड टाईम आहे वर्षभरानंतर, म्हणजे मागच्या गणपतींना केली ते मी. सो माझी हेअर ट्रीटमेंट कशी वाटली आणि तुम्हाला पण करायची असेल तर नॅनोप्लास्टी करा, कारण का खूप भारी आहे. बोटॉक्स आणि नॅनोप्लास्टी आणि कॅरेटिन ना. आता माझं बघून यांना पण जोश येत चालला काहीतरी करायचा. हो का, ठीक आहे. सो तुम्ही बोलतात ना केसांना काय करते, तर केसांना मी पहिला गणपतीला मागच्या गणपतीला नॅनोप्लास्टी केलं ना, आत्ता केलं आहे. तर उद्या वॉश नंतर मी तुम्हाला दाखवेलच उद्याच्या व्लॉगला. तो आज हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.